नमस्कार, फिर एक बार मेरे चैनल को ट्यून करने के लिए बहुत दिल से धन्यवाद। एंड मुझे ना बहुत खुशी हो रही है कि मेरे सब्सक्राइबर्स जो है ना वो 3000 के पार जा चुके हैं। लेकिन मैं आपको रिक्वेस्ट करना चाहता हूँ, जब मैंने इससे पहले वाला पॉडकास्ट किया था तब भी मैंने आपको बताया था कि मेरे को ना बहुत आगे जाना है और उसके लिए आपको थोड़ा काम करना पड़ेगा, परिश्रम लेना पड़ेगा। अगर मेरी बातें आपको अच्छी लगती है तो उन बातों को दूसरों तक पहुँचाइए। आपके जो भी रिलेटिव्स है, फ्रेंड्स है, उन सबको बोलिए कि मेरे चैनल को सब्सक्राइब करें, कमेंट्स करते रहे, लाइक करते रहे और शेयर भी करते रहे। चलिए, आज का जो विषय है उस विषय की ओर मैं आ रहा हूँ। आज फिर एक बार मैं बात करने वाला हूँ ज्योतिषी नितिन तेंदुलकर जी के साथ। इनके साथ लास्ट टाइम जब मैंने गपशप करी थी तो मुझे बहुत मज़ा आया था। एंड मैं उम्मीद करता हूँ कि आज भी मुझे बहुत मज़ा आने वाला है। लास्ट टाइम हमने ओवरऑल बात करी थी, शादी की बात करी थी, और इस बार हम बात करने वाले हैं ब्लैक मैजिक की या फिर नेगेटिव एनर्जी की, क्योंकि इसका बहुत बड़ा इफेक्ट और अफेक्ट हमारी ज़िंदगी पर होता है। तो अभी मैं बिल्कुल भी समय ज़ाया नहीं करूँगा। सबसे पहले सर का वेलकम करना है, लेकिन उससे पहले फिर एक बार आपको रिमाइंडर दे रहा हूँ, अभी तक अगर सब्सक्राइब नहीं किया है तो तुरंत सब्सक्राइब करिए। अब चलिए शुरुआत करते हैं। कशी झाली सर तुमची दीपावली? दीपावली छान झाली. काय स्पेशल केलं तुम्ही? काय स्पेशल नाही, असं रुटीनच होतं. रुटीनच होतं. लक्ष्मीपूजन वगैरे व्यवस्थित झालं, छान होतं. यंदाची दीपावली माझ्यासाठी फार स्पेशल होती, कारण मला वाटतं बऱ्याच वर्षांनंतर पहिल्यांदा मी पहाटे उठलो होतो. मी म्हणण्यापेक्षा आमच्या घरात सगळे आम्ही पहाटे उठलो होतो आणि खूप लवकर आमचं अभ्यंग स्नान उरकून घेतलं होतं. त्यामुळं काय रिअल दीपावली सेलिब्रेट केल्यासारखं मला वाटलं. हां, छान. म्हणजे लहानपणीच्या आठवणी ताज्या झाल्या परत एकदा. एनिवेज, आपण आपल्या मूळ मुद्द्याकडे येऊया. पण त्याच्या आधी मला अजून एक गोष्ट जाणून घ्यायची आहे की लास्ट टाइम आपण जो पॉडकास्ट रेकॉर्ड केला होता, इट वॉज ऑसम. आय मीन, मला त्या गप्पा खूप आवडल्या होत्या आणि तुम्ही खूप स्टँडर्ड आन्सर्स दिले होते त्याच्यामध्ये. कारण त्यावेळेला तुम्ही माझ्यासाठी नवीन होतात आणि मी पण तुमच्यासाठी नवीन होतो. बरोबर. पण तरी देखील ते लोकांना इतकं आवडलं. तुमचा एक्सपिरियन्स कसा होता तो? माझा एक्सपिरियन्स खूप छान होता आणि खूप लोकांचे म्हणजे अभिनंदनपर कॉल मला आले आणि त्याच्यातून लोकांना आणि परत मार्गदर्शन पण मला देता आलं. खूप लोकांपर्यंत मी पोचलो, त्यासाठी मी तुमचा आभारी आहे. असं काही नाही आहे. तो आभारीवाला प्रश्न मी शेवटी विचारत असतो आणि त्याला मी नावच ठेवलेलं आहे, कपिल शर्मा क्वेश्चन. त्याच्याकडे आपण नंतर येऊया. पण सध्या आपण ब्लॅक मॅजिक आणि नेगेटिव्ह एनर्जी ह्याच्याकडे. म्हणजे नेगेटिव्ह एनर्जी म्हटलं की माझ्या मनात सगळ्यात आधी ब्लॅक मॅजिकच येतं. सो बीइंग सिनियर ॲस्ट्रॉलॉजर, तुम्ही ही जी नेगेटिव्ह एनर्जी आहे त्याला कसं डिस्क्राईब कराल? व्हॉट इज दिस एक्झॅक्टली? हां, निगेटिव्ह एनर्जी ही अशी एनर्जीचे पुंज असतात असं म्हणायला हरकत नाही. तर ही ऊर्जाच आहे आणि मानवापासून निर्माण झालेलीच आहे. समजलं का? मानवापासून निर्माण झालेली, पशुप्राण्यांपासून सुद्धा ही ऊर्जा निर्माण होऊ शकते. तर ही जी ऊर्जा असते ही काही ठिकाणी साठलेली असते आणि काही विशिष्ट वेळेला ती जागृत असते. त्यावेळेला जर सर्वसामान्य मनुष्य ज्याला ह्या शक्तींपासून त्रास होण्याची शक्यता असते, तसे त्याच्या कुंडलीत योग असतात, त्या माणसाला ती लगेचच लागते आणि मग तो आजारी पडणं वगैरे, किरकिर होणं, तब्येतीच्या किरकिरी, आजारपण येत राहतं सारखं, किती औषध केलं तरी बरं वाटत नाही, मूड बरा राहत नाही, चिडचिड, संताप, फायनान्सेस बिघडतात, फायनान्सेस पण बिघडू शकतात. म्हणजे एकूण सगळंच इम्बॅलन्स होतं लाईफ त्याचं. म्हणजे जर लाईफ आर्टिफिशियली इम्बॅलन्स झाल्यासारखं वाटत असेल कुणाला, किंवा एव्हरीथिंग गोज फाईन बट समथिंग वेंट रॉंग, बरोबर, अशा प्रकारची सिच्युएशन असेल, अशा प्रकारची सिच्युएशन काही वेळेला विशिष्ट पद्धतीने निर्माण केली जाते, त्याला आपण ब्लॅक मॅजिक म्हणतो. ओके. आता ही ब्लॅक मॅजिक का केली जाते? तर माणसाला षडरिपू सांगितलेले आहेत. बरोबर. हे षडरिपू ज्या माणसाकडे जास्तीत जास्त असेल तो मनुष्य फक्त स्वतःचा विचार करेल आणि इतरांचं वाईट व्हावं आणि आपलं चांगलं व्हावं अशी त्याच्या मनात त्याची वृत्ती निर्माण होते. त्यामुळे त्याच्या संपर्कात येणाऱ्या अगदी शेजारी पाजारीसुद्धा माझ्यापेक्षा मोठा होऊ नये, किंवा आपले मित्रसुद्धा असतात असे की माझ्यापेक्षा याचं बरं होऊ नये, अशी ज्यांची वृत्ती असते ते हे अशा वाईट शक्तींचा आधार घेऊन ब्लॅक मॅजिक करतात. मग त्यावेळेला जाणवायला लागते की अपयश येत आहे, कामं होत नाही आहेत, अडथळे फार येत आहेत, कर्ज वाढत आहे, लोक उगाचच येऊन हाणामारी करत आहेत, अपघात होत आहेत, अशा अनेक गोष्टी नकारात्मक, म्हणजे रोज काही ना काही लफडं समोर आहे हो असं सांगत असतात लोक. मग त्या लोकांचं जेव्हा आपण चेक केलं की समजते की तुमच्यावरती काहीतरी प्रयोग झालेले आहेत आणि ते प्रयोग काढावे लागतील. तर हे एवढं भारी वाटतं मला आमच्या संस्कृतीबद्दल की षडरिपूंचं जे एक शास्त्र सांगितलेलं आहे असं आपण म्हणूया, की जे 6 शत्रू आहेत
आणि जर त्या शत्रूंना आपण बॅलन्स ठेवलं, तेवढं जरी आपण फॉलो केलं तर आपलं पूर्ण लाईफ बॅलन्स होऊ शकतं. म्हणजे त्या षड्रिपूंवरती कसा विजय मिळवावा किंवा त्यांना कसं पण आपण आपला इग्नोरन्स इतका असतो की आपण या गोष्टींकडे लक्ष दुर्लक्ष होतं आणि मग निगेटिव्ह एनर्जीचं फावतं. आणि षड्रिपू हे का सांगितलेले आहे तर माणसाने म्हणजे जीवन त्याचं सुखी व्हावं आणि तो म्हणजे मुक्तीच्या मार्गावर जावा ह्यासाठी हे षड्रिपू सांगितलेलं आहे की तुम्ही षड्रिपूंना कंट्रोल करा म्हणजे तुम्ही मुक्तीच्या मार्गावर जाल. सर्व संतांनी हेच सांगितलेलं आहे, आपल्या शास्त्रात हेच मांडलेलं आहे की हे सगळं षड्रिपू आहेत हे तुमचं जीवन बाधच करणार आहेत. आणि जो मनुष्य काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर ह्या ज्या वाईट सवयी लावून घेतो आपल्याकडे किंवा त्या वाढवतो आपल्यामध्ये, तेव्हा त्याचं आचरण काय चांगलं राहणारच नाही आहे. त्यामुळे तो आणि परत खोल खड्ड्यातच पडल्यासारखा आहे. पण मुद्दा असा आहे की जर तुम्ही ह्या गोष्टींकडे दुर्लक्ष केलं तर निगेटिव्ह एनर्जी तुमच्यावरती हवी होणारच. आणि अशा व्यक्तींच्या अंगावरती सुद्धा निगेटिव्ह एनर्जी असते. मग तेच म्हणतो ना, अमक्याची नजर लागली, तमक्याची नजर लागली, ही पण निगेटिव्ह एनर्जीच असते. बरोबर. काय प्रकार असतो हा नजर लागणे म्हणजे? नजर लागणे म्हणजे काही लोकांच्याकडे त्यांच्या वर्तनातून जी काही निगेटिव्ह एनर्जी त्यांनी अट्रॅक्ट करून घेतलेली असतात. आता बघा, एखादा मनुष्य जर निगेटिव्ह वागायला लागला तर निगेटिव्ह एनर्जी त्याच्याकडे साठत राहते, निर्माण होत राहते आणि साठतही राहते. मग जेव्हा त्याची कुणाशी तरी वादविवाद झाले, तंटेबेकडे झाले, त्याचं मन क्षोभ पावलं की त्याच्यावरनं तो निगेटिव्ह एनर्जीचा मारा आपसुकच होतो, त्याला काही करावं लागत नाही. मग अमक्याची एनर्जी कित्येकदा असं आम्ही बघतो की असं सांगितलं जातं की अमक्याच्या आजीनं अमक्यावर करणी केली. आता बघा, आजी म्हणजे म्हातारी असते, ती कुठे बिचारे जाणार करणी करायला, हे लोक बघतच नाहीत. आजीनं केलं, वय किती आहे, 90 वर्ष आहे. आता 90 वर्षाच्या आजीनं करणी केली म्हणून हा चुकीचा हे होते की नाही? कारण करणी करायला कुठल्या तरी त्या ह्याच्याकडे भगतकडे जायला पाहिजे, त्याला सांगायला पाहिजे की बाबा ह्याचं वाईट कर, रात्री आपण जायला पाहिजे. ती बिचारी अंतरुणात पडलेली असते आणि ती कशी करणी केली, इंजेक्शन करायला कोण नसतं, अशा लोकांकडनं करणी होते असं सुद्धा हे लोक भगत लोक सांगत असतात. पण त्यांना सुद्धा तो विषय नीट समजलेला नाहीये की करणी कशी केली जाते. कित्येक वेळेला माणसात साठलेली नकारात्मक ऊर्जा सुद्धा दुसऱ्याला लागली तरी सुद्धा ते सांगतात की त्याने तुझ्यावर करणी केली. आणि आजकाल तुम्हाला सांगतो की अशी माणसं तुम्हाला शोधावी लागतील की करणी करून देणारी. असे काही जिकडे तिकडे असे काही नाही, जसे आपले ब्युटी पार्लर प्रत्येक गल्लीत आहेत तसे काही लोक बसलेले नाही आहेत. कुठंतरी मंदिरावर, डोंगरावर कुठंतरी बसलेले असतात, तिथं जाऊन या गोष्टी करतात लोक. पण हे एवढं इझी पण नाही, त्याला खर्चही आहे. कारण काही करायचं झालं ते खर्च. आता अशी जर व्यक्तीचा मी जसा उल्लेख केला, त्याच्याकडे जर करायचं तर त्याच्याकडे धनाचं साधन पाहिजे. आता 80-90 वर्षाच्या म्हातारीकडे पैसा असेलच असं काही सांगता येत नाही. अशा लोकांच्याकडनं पण झाले असं सांगितलं जातं. पण हे तसं नसून ह्या गोष्टी त्या व्यक्तीवरची जी काही नकारात्मक ऊर्जा असते ती काही विशिष्ट वेळेला तुमच्याकडे पास होते. तिला जर तुम्ही दुखावलं, काहीतरी वाईट बोलला, तिचं मन दुखलं तरी सुद्धा ती एनर्जी तुमच्याकडे पास होते आणि तुम्हाला त्रास व्हायला सुरू होतात. मग ती नकारात्मक ऊर्जा मंत्रशक्तीनं काढता येते. मला करणी म्हणजे काय हे नेमकं समजून घ्या. करणी म्हणजे काय? करणी म्हणजे माणसांचं करणी, चेटूक हे सगळं एकच? हो, सगळं एकच. त्याला सोपा शब्द म्हणजे करणी. करणी म्हणजे केलेलं कृत्य. संस्कृतमध्ये कृत्य म्हणतात. बरोबर. जैसी करणी वैसी भरणी म्हणतात. मग हे करणी आपण ह्या ठिकाणी काय करतो, वाईट अर्थानेच आपण घेतलेला आहे हा करणी हा शब्द, की दुसऱ्याचं वाईट होणं ह्यासाठी केलेला प्रयोग. मग त्या प्रयोगासाठी तुम्ही स्मशानविद्या वापरा किंवा कुठलेही हे क्षुद्रदैवत असतात त्यांच्या ठिकाणी जाऊन तुम्ही गारणं घाला, काहीतरी तुला देतो म्हणून सांगून, असं म्हणजे ते सुद्धा व्यवहारच असतो शेवटी. ती शक्ती सुद्धा काही फुकट करत नाही कोणाचं काही. मग तिथं खोटं सांगितलं जातं की अमुक व्यक्तीनं मला असं छळलेलं आहे, अमुक बुडवलेलं आहे, त्यातलं तू बघून घे वगैरे. अशा पद्धतीनं ते तिथं जे असतात त्यांचे लोक असतात ते लोकांचं गारणं घालून देतात आणि ती करणी होते. असं सोपं आहे. आता जसं आपण कुठल्याही देवाच्या मंदिरात जातो आणि देवा मला चांगली बुद्धी दे हे म्हणतो, दिस इज कॉल्ड व्हाईट मॅजिक. ह्याला व्हाईट मॅजिक म्हणतो आपण. त्याच्यातून कुणाचं वाईट होत नाही, चांगलंच होतं. किंवा कुणाचंही बरं होऊ दे आपण मागू शकतो. तुमचं चांगलं हो, मी कुठल्याही मंदिरात जाऊन मी म्हटलं की कुलकर्णींचं चांगलं होऊ देत, त्यांची भरभराट होऊ दे अशी मी प्रार्थना करू शकतो. याला म्हणतात व्हाईट मॅजिक. ह्याच्यातून चांगलंच घडतं, याच्यातून काही त्रास होत नाही. पण अमक्याचं वाईट होऊन माझं चांगलं व्हावं किंवा अमक्याचं वाईटच व्हावं, कायमच तो ह्याच्यात येऊ दे, असं जर कुठल्याही देवताकडे मागितलं, प्रत्येक देवाला डावी आणि उजवी शक्ती असते. डावी शक्ती ही वाईट असते, उजवी शक्ती ही चांगली असते. त्यामुळे प्रत्येक देवतेकडेही शक्ती आहे. तर या शक्तीचा वाईट उपयोग केला तर त्याला पण करणी म्हणतो. करणी बाधा. पण त्याच्यामध्ये लिंबू, काळा दोरा, सुई आणि बरेच इन्ग्रेडियंट्स वापरले जातात. तर ह्या इन्ग्रेडियंट्सचा काय सिग्निफिकन्स आहे? आता मी असा प्रश्न विचारतो तुम्हाला की समजा मी लिंबू घेतला, त्याच्यामध्ये एक सुई टोचली आणि त्याच्यामध्ये काळा दोरा वगैरे काहीतरी असंच ओला, मिरची वगैरे घातली आणि अमुक माणसाचं वाईट होते म्हणून त्याच्या दारात मी जर टाकून आलो तर ती करणी होते का? नाही, तसं नाही होणार. तशी होत नाही. करणीचे काही
विशिष्ट पद्धती आहेत, त्याचा काही मी अभ्यास करत नाही. पण करणी कशी केली जाते म्हणजे शक्यतो कुठल्या तरी देवतेकडे जाऊनच तिथे मागणी करून केलं जातं, तीच करणी म्हटलं जातं. ते कारण घातलं जातं जरा. तुम्ही उगाच का ते लिंबू कोणाचं झालं टाकले म्हणून कोणाचं वाईट होत ओके. एवढे ते सोपं नाही आहे. अच्छा. त्या शक्तीला तुम्ही आवाहित करायला पाहिजे, आवाहन करायला पाहिजे आणि त्या शक्तीला तिथं कामाला आलं पाहिजे. त्यासाठी त्याला काय ते व्यवहार करायला पाहिजे, पैशाचा किंवा कोंबडं बकरं अच्छा. हा, ह्या अशा सगळ्या गोष्टी त्याच्यात येतात. बापरे. हा, या गोष्टीमुळे हे सगळं मग त्या व्यक्तीचं वाईट व्हायला त्या देवतेचे जे गण असतात, स्वतः देवता कोणाचं वाईट करायला जात नाही, पण ह्याच्या मागे अनेक व्यवहार असतो, तो कोणाला स्पष्ट दिसून येत नाही, तो म्हणजे पुण्य खर्ची पडतोय. अरे बापरे, हे खूप महत्वाचं आहे. हे फार महत्वाचं आहे, कारण नित्यकर्मातून मिळालेलं पुण्य सुद्धा तिथं जर खर्च झाला तर तुम्ही आणि परत मागेच येणार, कारण तुमची उन्नती होणार नाही. म्हणजे मनुष्यजन्म तुम्हाला चांगलं कर्म करण्यासाठी दिलेला आहे, पण ते न करता तुम्ही वाईट कर्म केल्यावरती आणि परत कुठेतरी झाड झुडूप होणार, नाही तर पशु होणार, असे तुमचे मग जन्म येतील. म्हणजे तुमची उत्क्रांती होत नाही. पुण्य हे काढून घेतलं जातं. प्रत्येक कुठल्याही देवतेकडे जाऊन तुम्ही जर अशा प्रकारच्या जर विचित्र मागण्या करायला लागला तर तुमचं पुण्य पण काढून घेतलं, खर्ची पडतं, ते तुम्हाला कळत नाही. मग अशा व्यक्तीचं अंतकाल फार वाईट जातो असं आपण म्हणतो. ही व्यक्ती करणी करत होती, दुसऱ्यांचं वाईट केलं, आता हे भोगायला लागले. हे भोगायला का? पुण्यच नाहीये. पुण्य संपलं. पुण्य संपल्यावरती तुमचा अंतकाळ वाईटच जाणार आहे. आता ह्याच्यामध्ये बघा, मी काही लोकांना पाहिलेलं आहे, म्हणजे मला कन्फर्म नाही आहे ते करणी करतात की नाही, पण फेमस आहेत की बाबा ही लोक करणी करतात. तर मला प्रश्न माझ्या मनामध्ये असा पडतो की करणी केल्यानंतर त्रास होणार हे जगजाहीर आहे. हे माहिती असताना देखील एखाद्या माणसाचं वाईट व्हावं ह्या उद्देशाने ते लोक का काम करत असतील बरं? आता ह्याच्यामध्ये मानसिकता तशी का झालेली असते? कारण आपल्या हा जो जन्म आहे हा कुठल्या तरी मागच्या जन्माचा एक इम्प्रेशन आहे. त्या मागच्या जन्मीच्या कर्माची देवाणघेवाण आहे. त्यासाठी पूर्वजन्मी तुम्ही त्यांच्याशी केलं ते या जन्मी तुम्हाला करतील. मग हे कुठेतरी संपायला पाहिजे. म्हणून आम्ही काय म्हणतो, करणी काढतो, रिटर्न करत नाही, उलटवत नाही. बरोबर. उलटवली तर मग तुम्ही आणि त्यांच्यात काय फरक झाला? मग त्यांना आणि ते समजणार की ह्यांच्याकडनं आपल्याकडे असा प्रयोग झालेला आहे, मग पुन्हा ते परत करणार, मग तुम्ही परत उलटवणार, हा खेळ करत बसणार, जन्मोजन्म तुम्ही हेच करत बसणार. कुठंतरी हे संपायला पाहिजे. हे काढून टाकायचं आणि आपण निवांत राहायचं. बस त्याला माफ करायचं, आपण त्याची माफी मागायची. जर बाबा गेल्या जन्मी माझ्याकडून काही पातक घडलं असेल तुझ्या बाबतीत तर मला तू क्षमा कर. बरोबर. एवढं करावं आणि आपण शांत राहावं. बस. माझा ह्या गोष्टीवरती पूर्ण विश्वास आहे की जर आपण कोणाचं वाईट केलं नसेल तर आपलं टेम्पररी वाईट होऊ शकतं, पण परमनंट वाईट होत नाही. पण मला एक खूप भीती ह्या लोकांची वाटते. मी आहे ते सांगतो तुम्हाला की ही जी लोक करणी बाधा करतात किंवा अशा प्रकारे करतात त्यांची भीती वाटते. एकदा काय झालं, मी साधारण बघा 15 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. कोल्हापूरमध्ये एक मॅडम ज्योतिषी होत्या. त्यांच्याकडे मी गेलो माझा काहीतरी प्रॉब्लेम घेऊन आणि मला काय त्यांचं पटलं नाही म्हटल्यावरती मी नंतर त्यांच्याबरोबर काही डील केलं नाही. पण त्यांचे मला फोन यायला लागले, काय झालं, तुमचं अमुक करायचं होतं, तुमचं तमुक करायचं होतं, तुम्ही आला नाहीत. मग मी त्यांना काहीतरी सांगितलं. मग नंतर मी त्यांचे फोन घेणं बंद केलो आणि त्याच्यानंतर मला थोडा त्रास झाला लाईफमध्ये आणि मला असं जाणवलं की ह्या माणसाने मला काहीतरी, त्या मॅडमने मला काहीतरी केलं असेल, ब्लॅक मॅजिक वगैरे असं मला जाणवलं, कारण त्या तशा होत्या थोड्याशा भीतीदायक वगैरे. तर माझा प्रश्न असा आहे की जर अशा लोकांच्यापासून वाचायचं असेल की कधी कधी काय होतं, आपल्याला इंटेन्शनली कुणाच्या विरुद्ध जायचं नसतं, पण आपला व्यवहार करत असताना, आपलं कर्म करत असताना, आपली भूमिका निभावत असताना फॉर्च्युनेटली ऑर अनफॉर्च्युनेटली कुणाच्या तरी विरोधात जावं लागतं. फॉर एक्झाम्पल, आता डॉक्टर एखाद्या बाळाला इंजेक्शन देतो. समजा बाळ म्हणजे 5-6 वर्षाचा मुलगा मुलगी आहे, तर कुठल्याही मुलगीला, लहान मुलगी इंजेक्शन घ्यायला आवडत नाही. ह्याचा अर्थ डॉक्टर त्याच्या विरोधात जाऊनच त्याला टोचणार. पण त्यावेळेला तो जो बालक आहे किंवा बालिका आहे ती डॉक्टरला शिव्या शाप देणार. सो अशा केसमध्ये जर कोणी नॅचरली कुणाला त्रास व्हावा म्हणून काही करत असेल तर अशापासून कसं वाचायचं आपण? आता जरी कोणी आपल्याला शिव्याशाप दिले तरी आपण त्यांच्याशी चांगलंच वागणूक ठेवली पाहिजे, म्हणजे त्यांच्या शिव्याशाप आपल्याला लागत नाही आणि त्यांच्याबद्दल शुभचिंतन हाच त्याच्यावरचा उपाय आहे. जर आपण तुम्ही शिवी दिली म्हणून मी शिवी दिली ह्याच्यात काहीच अर्थ नाही, म्हणजे हे सगळं पाप तसंच राहतं. जरी समोरच्याने शिवी दिले तरी आपण शांत राहणे आणि त्याच्याविषयी आपण चांगला विचार करणे. असं केल्याने काय होतं की त्याने दिलेली शिवी सुद्धा आपल्याला लागत नाही, दिलेले शाप सुद्धा आपल्याला लागत नाही. जेव्हा एखादी व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीबद्दल चांगला विचार करते तेव्हा ह्या नकारात्मक ऊर्जा सुद्धा त्याला अटॅक करत नाही, करू शकत नाहीत. कारण त्यांना समजतं की ही व्यक्ती शुद्ध आहे, ह्याच्या मनात चांगले विचार आहेत आणि ज्या व्यक्तीनं मला पाठवलेलं आहे ह्याला त्रास देण्यासाठी तशी ही व्यक्ती वाईट नाहीच आहे, ही उलट त्याचं चांगलं चिंतत आहे. त्यामुळे ती शक्ती माघारी फिरते. त्यामुळे त्या वाईट शक्ती लागू पण शकत नाहीत.
ह्यासाठी तुम्हाला सांगितलं की संत जे असतात ते चांगलंच का वागतात, त्यांना किती लोकांनी त्रास दिलेत आजपर्यंत, तरी सुद्धा त्यांनी कधीही उलट वार केलेला नाही आहे. ते शांत राहिले, देवाचं नाव घेतले आणि त्यांचं सुद्धा भलं होऊ दे हेच त्यांनी चिंतलेलं आहे. त्यामुळे ते संत राहिले आणि त्यामुळे ज्यांनी त्यांच्यावरती वाईट प्रयोग केले शेवटी तेच हरले आणि संतांच्या शरणात आले. तसेच हे सुद्धा सामान्य जन आहेत, त्यांना सुद्धा एक वेळ त्याची बुद्धी होते की आपण किती वाईट केलं तरी ह्याचं वाईट होत नाही, कारण ह्याचं मन शुद्ध आहे, पवित्र आहे, चांगले विचार आहेत, चांगला आचार, माझ्याबद्दल सुद्धा हा मनुष्य चांगला विचार करतोय, मी कशाला ह्याचं वाईट करू, असं शेवटी त्याच्या मनात कधी तर कधी येणारच. अजून एक प्रश्न विचारायचा आहे. गावाकडे एक शब्द वापरला जातो, वारं झालंय. हो. आणि ज्या व्यक्तीला वारं झालेलं असतं ती लिटरली वेड्यासारखी वागत असते. हो. खास करून अमावस्या आणि पौर्णिमेला ती खूप वेड्यासारखी वागत असते. हो. हा वारं होणे हा प्रकार काय आहे आणि ह्या गोष्टीला टॅकल कसं करायचं? वारं होणे म्हणजे माणसाचं देहभान विसरलं जातं आणि त्याला आपण काय करतो ते समजत नाही. त्याच्या श्वासोश्वास जोरजोरात चालू होतात आणि ते तोंडातून वेगवेगळे आवाज पण ते काढतात. काही वेळा ते बोलू शकतात की मी अमुक आहे, मी तमुक आहे वगैरे. तर कित्येक वेळेला असे जाणवतं की देव तरी माणसाच्या अंगात येणं हे सर्वस्वी अशक्यप्राय गोष्ट आहे, कारण देवांची जी ऊर्जा आहे ती मानवाला सोसत नाही आणि राईट ती झेपणारी शक्ती नाही आहे. Correct. कारण कुठलीही देवता कुठलीही असू दे बरोबर ती माणसाच्या सरळ शरीरात प्रवेश करू शकत नाही. ती जर प्रवेश करू लागली तर ती शक्ती त्यांना सहन करताच येणार नाही. बरोबर. आणि त्यांचा जीव सुद्धा जाऊ शकतो. जेव्हा कृष्ण परमात्म्याने अर्जुनाला विराट रूप दाखवलं तेव्हा तो विराट रूप पाहू शकला नाही अर्जुन. आणि आपण तर पामर आहोत, मग पाहणं तर लांब, अंगात येणं हे हायली अशक्यप्राय गोष्ट आहे. त्यामुळे ही एक मानसिक अवस्था तर आहेच आहे, परंतु मानसिक अवस्थेतून सुद्धा एक अशा स्टेजला मनुष्य पोचतो, त्याला आपण जसं सोहम साधना करतो किंवा श्वासोश्वास नियंत्रित करून जे आपण साधना करतो त्यातून काही आपल्याला सिद्धी अवगत होतात किंवा दूरचं ज्ञान होतं, पुढचं ज्ञान होतं, अशा प्रकारचा हा त्यांच्यात एक आविर्भाव झालेला असतो. आणि त्यामुळे हे एका विशिष्ट वेळेला किंवा विशिष्ट नाद ऐकल्यावरती पण ते माणसं नाचायला होतात. हां ते होतात बघा. तेव्हा त्यांची ती मानसिक अवस्था असते. त्या मानसिक अवस्थेमधनं ते एका लेवलला जातात आणि तुम्हाला मागे पण मी बोललोय आकाशिक रेकॉर्ड नावाचा एक भाग आहे बरोबर ज्याला ऍक्सेस होतो. बरोबर. तर ह्या स्टेजमधून ते लोक आकाशिक रेकॉर्डला ऍक्सेस होतात. ओ माय गॉड, हे माझ्यासाठी कम्प्लिटली शॉकिंग आहे की एक सामान्य माणूस आकाशिक रेकॉर्डला ऍक्सेस झाल्याशिवाय तुम्हाला भविष्य सांगताच येणार नाही. करेक्ट. काही साधन न घेता, जसं आपण आता पंचांग घेतो, ग्रहगणित मानतो आणि भविष्य सांगतो, हा भाग झाला समोर आपण बघून सांगितलेलं शास्त्र झालं. पण काही हातात न घेता तुम्ही पटापट तुमचं सगळं सांगायला लागलो की तुमचं भविष्यकाळ भूतकाळ सगळं सांगायला. भूतकाळ सांगितल्यावर तुमचा विश्वास लगेच बसतो. बरोबर. मग तुमचा भविष्यकाळावरती विश्वास बसणारच किंवा तुझं असं होईल तर. आणि काही काळाने ते खरंही होतं. मग ते खरंच मग हे ह्यांना कसं समजतं? तर ह्या सगळ्या गोष्टी आकाशिक रेकॉर्डला ऍक्सेस झाल्यावरच होतात. म्हणजे ती एक स्टेज त्याची येते, मानसिक लेवल आहे. आता मानसशास्त्र म्हणतं की ते त्यांची आयडेंटिटी चेंज होते, समथिंग असं म्हणतात की आपण देव आहोत असं त्यांना वाटू लागतं आणि ते बोलतात. असं मानसशास्त्रज्ञ वगैरे बोलतात की वारंबिरं काय नसतं, ती एक अवस्था आहे. बरोबर आहे, मानसिक अवस्था किंवा मानसिक रोग म्हणतात किंवा हिस्टेरिया समथिंग असं काहीतरी म्हणतात. बरोबर. त्यांच्या अभ्यासाप्रमाणे ती उत्तर त्यांनी काढलेत. खरं खूप ठिकाणी हे वेगवेगळे अनुभव आपल्याला असे येतात की त्यांनी बोललेलं खरं होतं. मग हे काय आहे तर ह्या एका विशिष्ट मानसिक पातळीवरून ते फ्युचर बघू शकतात, भविष्यात काय घडणार आहे हे बघू शकतात. राईट. कारण ते देहभान बद्दल मला एक शंका माझी अशी आहे की ज्या गोष्टी घडून गेलेल्या आहेत त्या सगळ्या तिकडे स्टोअर करून ठेवलेल्या आहेत. आणि ज्या घडणार आहेत त्या सुद्धा आहेत, ज्या घडणार आहेत त्या पण तिथं स्टोअर केलेल्या आहेत. आज आपण इथं बसलोय ते सुद्धा लिहिलेलंच असणार. अरे वा. ते सुद्धा तिथं कसं घडणार आहे आणि काय आपण बोलणार आहोत ते सुद्धा रेकॉर्डमध्ये असतं. तर हे प्रत्येक, जसं आपण म्हणतो की ईश्वराचा आपल्यावरती एवढा कंट्रोल आहे की एक पान सुद्धा त्याच्या इच्छेशिवाय हलू शकत नाही असं आपण म्हटलेलं आहे. तर हे सगळं काय आहे तर हे सगळं प्री रेकॉर्डेड आहे. आपण फक्त ते भूमिका अमेझिंग आहे. येस, आपण फक्त भूमिका, आणि हे फक्त समजून घ्यायला पाहिजे. थोडं हे अवघड, थोडं नाही भरपूर अवघड आहे समजावून घ्यायला. पण ज्या वेळेला ही शक्ती किंवा हे नॉलेज आपल्याला समजेल त्याच्यानंतर आपलं आयुष्य सोपं होतं. त्यामुळं लोकांनी इंटरेस्ट घ्यावा या गोष्टींमध्ये आणि या गोष्टींमध्ये जास्त स्टडी करावं. वेल, आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न मी तुम्हाला विचारलं की करणी बाधा म्हणजे काय, नेगेटिव्ह एनर्जी म्हणजे काय, आणि तुम्ही ओघाओघाने मला सांगितले की त्याचे सिम्पटम्स काय असतात. ते सिम्पटम्स जर असतील तर आपण असं म्हणू शकतो की आपल्याला तशा प्रकारचा प्रयोग झालेला आहे. मग आपण नेमकं काय करायचं त्या स्टेजमध्ये
हा खूप महत्वाचा प्रश्न आहे. आता असं आहे- डायग्नोसिस बद्दल आपण बोललो, पण ट्रीटमेंट काय? हां, ट्रीटमेंट करणारे लोक जास्त तुम्हाला भेटणार नाहीत ह्या गोष्टी. निगेटिव्ह एनर्जी जर तुम्हाला लागली, ही निगेटिव्ह एनर्जी काय केव्हा लागते सांगतो. 3 रस्ते 4 रस्ते जिथं मिळतात ह्या ठिकाणी ह्या निगेटिव्ह एनर्जी दुपारी 12-12:30च्या दरम्यान ॲक्टिवेट असतात आणि संध्याकाळी सूर्यास्ताच्या वेळेला ॲक्टिवेट असतात. ह्याशिवाय पाण्याची विहीर, पाणवठा, हँडपंप, नदी, तलाव आणि समुद्रकिनारा ह्या ठिकाणी सुद्धा ह्या शक्ती ॲक्टिवेट असतात. तेव्हा तिन्ही संजलाने भर दुपारी जर अशा ठिकाणी जर व्यक्ती गेली आणि जर तिला संसर्ग होण्याची शक्यता जास्त असेल तरच, सगळ्यांना होत नाही. कारण ज्यांच्या जन्मकुंडलीमध्ये चंद्र वीक झालेला असतो शनी राहूचा योगाने, अशा लोकांना हे लवकर लागतं. बरोबर. हां, सगळ्याच लोकांना होत नाही. आता सगळीकडे ठेवत नाही त्या गोष्टी. नाही, सगळीकडे टीबीचे व्हायरस आहेत, हो, पण ज्यांची रोगप्रतिकारक क्षमता कमी आहे त्यांनाच होतं, त्यांना ते अफेक्ट होतं. इट इज जस्ट लाईक दॅट. तर तसं असल्यामुळे त्यांची इम्युनिटी कमी असल्यामुळे त्यांना ते लगेच लागतं. मग ते लागल्यावर ते काही लोकांना ताप येतो अंगात किंवा हातपाय दुखू लागतात, झोप लागत नाही, भूक लागत नाही, मग काहीतरी होतं. मग जाऊन डॉक्टरला दाखवतात, डॉक्टर म्हणतात सगळं नॉर्मल आहे, रिपोर्ट काढले नॉर्मल आहे, तरी पण काही आपल्याला बरं वाटत नाही आहे. मग हे बरं जेव्हा वाटत नाही तेव्हा मग अशा वेळेला त्या लोकांनी ही निगेटिव्ह एनर्जी काढणाऱ्या व्यक्तीकडे गेलं पाहिजे. आणि ही निगेटिव्ह एनर्जी काढण्यासाठी शाबरी मंत्रप्रयोग अतिशय उत्तम. शाबरी मंत्रप्रयोगने अतिशय उत्तमरित्या हे कार्य होतं. त्याला काही साधन लागत नाही, ना लिंबू लागतो, ना कोळा लागतो, काय नारळ काही लागत नाही. फक्त समोर बसून 108 किंवा 1 माळ 2 माळ जसं काय करावं लागेल त्याची तीव्रतेनुसार तो जप झाला की ती नकारात्मक ऊर्जा त्याला सोडून सुटून बाहेर निघून जाते आणि ती व्यक्ती शुद्ध होते. त्याचा ऑरा क्लीन होतं, कारण ह्या शक्ती ऑरामध्ये चिकटतात आणि ऑरा बिघडले की माणसाचं आरोग्य बिघडतं असं शास्त्र सांगतं. त्यामुळे ऑरा क्लिअर झाला की मनुष्य फ्रेश होतो. मग त्याला औषधाशिवाय सुद्धा तो बरा वाटतो. त्याचं औषध घेऊन सुद्धा, औषध हे शरीराला आहे, ऑराला काय औषध देऊ शकत नाही. मग ऑरा क्लीन झाला की सगळं क्लिअर होऊन जातं. इव्हन तुम्हाला जरी कसलीही बाधा, कितीही तीव्र बाधा असू दे, ती सगळी त्या मंत्रशक्तीने काढता येते. अमेझिंग. आता महत्वाचा प्रश्न की आता जे तुम्ही मला सांगितलं की ह्याला क्युअर करण्यासाठी काय करावं लागतं, ही गोष्ट तुम्ही करता का प्रॅक्टिस? हो, मी स्वतःच करतो. अच्छा, म्हणजे छान आहे. माझ्या मते उत्तर कर्नाटकात तरी ह्या मंत्रशक्तीने कार्य करणारा माझ्याशिवाय आणि दुसरा कोणी मला दिसलेलं नाहीये. कोल्हापूर जिल्ह्यात एक आजोबा आहेत, ते करतात. त्यांच्याकडूनच ही सिद्धी मला आलेली आहे, त्यांनी मला दिलेली आहे सिद्धी. छान. आणि त्यांच्या आशीर्वादानेच मी हे कार्य करतो. त्यामुळं जर हा पॉडकास्ट ऐकणाऱ्यापैकी कुणाला त्रास होत असेल तर ते नितीन तेंडुलकर गुरुजींशी संपर्क करू शकतात. त्यांचा नंबर मी डिस्क्रिप्शनमध्ये देईन आणि तुम्ही हे म्हणजे जर समजा कुणाला काय, आता कुणी माणूस लांब आहे, हो, लांबच्या व्यक्तीला सुद्धा मी इथं बसून करू शकता. त्याला इथं बेळगावला यायची गरज नाही. ऊर्जेला की नाही कुठं यायला जायला खर्च लागत नाही, बस भाडं लागत नाही. ऊर्जा जगात कुठेही पाठवता येते. जसं आपण रेकी करतो, बरोबर, जसं प्राणी किलिंग करतो, रेकी आपण कुठं ओझोनला सुद्धा रेकी देतो, सूर्याला पण देऊ शकतो, चंद्रालाही देऊ शकतो, मंगळाला देऊ शकतो. कोणालाही रेकीची एनर्जी जशी पास होते तशीच ही जी काय शक्ती, मंत्रशक्ती आहे, ही सुद्धा ही ऊर्जाच आहे. ही ऊर्जा जगात कुठेही आपण पाठवू शकतो. कुठल्याही गावात त्या व्यक्तीच्या नावाने जप केला की ती ऊर्जा तिथं जाऊन त्याला लागते. त्यामुळं मी तुमचा नंबर डिस्क्रिप्शनमध्ये देईन. जर कुणाला काही मदत हवी असेल तर ते तुम्ही कॉल करून बघू शकता. एनिवेज, आता प्रिव्हेन्शन बद्दल बोलायचं आपलं महत्वाचं आहे. प्रिव्हेन्शनसाठी तुम्हाला काही सोपे स्तोत्रमंत्र आहेत जे आपल्या रोजच्या वाचनात पठणातले असतात, तेच तुम्हाला उपयोगी पडतात. जशी रामरक्षा आहे, हनुमान चालीसा आहे, काळभैरव स्तोत्र आहे. हे 3 तरी माणसांनी पाठ करावेत. काळभैरव स्तोत्र सुद्धा असे जर बाधिक दोष असतील तर जर संध्याकाळी 7 वाजता एक उदबत्तीला जर आपण 11 वेळा म्हटलं तर आपली बाधा दूर होऊ शकते. हा प्रयोग अगोदर करून बघावा. जर काही कमी झालं नाही तर मला अवश्य संपर्क करावा. पहिल्यांदा तुम्ही स्वतः करून बघा. नाही बरं वाटलं, आपल्याला जर काही फरक नाही पडला तर मग माझ्याकडे चौकशी करा. मग नेमकं काय आहे ते बघून त्याच्यावरती त्या पद्धतीनं उपाय केला जाईल. आता समजा मी 3 किंवा 4 रस्ते जिथे मिळतात तिथून माझं येणं जाणं होत असेल किंवा जनरली बाहेर पडल्यानंतर आपल्याला अशा गोष्टी अफेक्ट होऊ शकतात, पण त्या होऊच नयेत असं मला वाटत असेल तर काय प्रिकॉशन वगैरे मी घेऊ शकतो? प्रिकॉशन म्हणजे बरीच लोक खिशामध्ये छोटं गाजर ठेवतात किंवा बरीच लोक काय करतात, गाजर ठेवणं हे एक शुभ आहे. हा, मी उदाहरण देतोय. किंवा बरीच लोक काय करतात, त्यांचे कुलदैवत जे असतील, त्यांचा अंगारा असेल, भंडारा असेल, त्याची एक पुडी आपल्या जवळ ठेवतात प्रोटेक्शन म्हणून. सो तशा प्रकारे ही निगेटिव्ह एनर्जी आपल्याला अफेक्ट होऊ नये ह्याच्यासाठी काय स्टँडर्ड जन्मकुंडलीप्रमाणे शुभयोगातले जे ग्रह आहेत त्यांची शुभरत्न आपण वापरू शकतो.
म्हणजे जे लोक शुभरत्न वापरतात त्यांना हे लागू होत नाही. होत नाही, कारण शुभरत्न जर वापरली तर निगेटिव्ह एनर्जी जवळ येत नाही असं सांगितलं जातं. ओके. आणि या शुभरत्न म्हणजे सगळेच रत्न आहेत, पण त्यातलं कुठलं मानवतं ते बघून आपण घ्यावं लागतं. बरोबर. रुद्राक्ष पण अंगावर धारण करू शकतो आपण. रुद्राक्षाचे जे काही नियम आहेत ते सांभाळून, बरोबर, पाळून. काय आहेत नियम त्याचे? रुद्राक्षाचे नियम म्हणजे नॉनव्हेज खायचं नाही. अच्छा. शौचाला वगैरे जाताना रुद्राक्ष काढून ठेवावा. आणि रात्री झोपायच्या वेळेला काढून चांगल्या ठिकाणी ठेवावा. सकाळी आंघोळ करून पुन्हा धारण करावा. म्हणजे एवढं तरी त्याचे ते नियम आहेत, तेवढं तरी पाळून जर कोण वापरत असेल तर काही हरकत नाही. ओके. आणि असंही सांगितलं जातं की मिठाच्या पाण्याने आंघोळ केली किंवा लेव्हेंडर ऑइल जर पाण्यामध्ये टाकलं तर त्याने पण ऑरा क्लीन होऊ शकतो. किंवा आपल्याकडे अजून एक कल्चर आहे, ते तर मला जाम आवडतं. गावाकडे ही पद्धत आता बेळगावमध्ये आपल्याला नाही बघायला मिळणार. पाहुणे येणार असतील तर एक बारडी आणि एक टॉवेल बाहेर ठेवलं असतं. ते पाय धुवूनच घरात, बाहेर पाय धुवायचं, हात पाय तोंड पुसायचं आणि मगच घरात यायचं. ते खूप चांगलं आहे. जर कुठून तुम्ही बाहेरून अवेळी आलात, कर्करीत संध्याला म्हणा, भर दुपारी म्हणा, तर बाहेर पाय धुवून घरात येऊन आपल्या देवाकडचा अंगारा लावून घेणे निवांत राहणे, बस सगळ्यात बेस्ट. म्हणजे अशा प्रकारे जर आपण केलं तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला कधीही त्रास करणार नाहीत. हे खूप छान. At the end of this sweet and small podcast, I would like to ask you की डेली रुटीनमध्ये अशा कोणत्या गोष्टी आहेत की ज्या प्रॅक्टिस केल्यामुळं ही बाधा आपल्याला होऊ शकते? जसं की मी उदाहरण देतो, याचा काही संबंध नाही आहे. अंथरुणावरती बसून जेवलं तर आजारी पडतो असं म्हटलं जातं. तिन्ही सांजेचं खाऊ नये असं आपल्याकडे सांगितलं जातं. अशा बऱ्याच गोष्टी सांगितल्या. अशा कोणत्या गोष्टी आहेत की ज्या केल्या की ह्या बाधा आपल्याला येऊ शकतात? नख चुकीच्या वेळेला काढणं असेल, केस चुकीच्या वेळेला कापणं असेल, जर अस्वच्छता असेल माणसाकडे तर या बाधा लागतात. आता आपल्याकडे शौच जे सांगितलेलं आहे शास्त्रामध्ये की शौचाला जाऊन आल्यानंतर आचमन करावे. आता आचमन कोणी करणार नाही, बरोबर. हे काही नाही. आंघोळ केल्यानंतर आचमन करावे, शौचाला जाऊन आलं ते आचमन करावे, झोपून उठल्यानंतर आचमन करावे, मैथून केल्यानंतर आचमन करावे. अशा पद्धतीनं अनेक वेळेला आचमन करून शरीरशुद्धी सांगितलेली आहे. पण हे आचमन सर्वसामान्य लोकांना आता रोजच्या जीवनामध्ये रुटीनमध्ये जमणार नाही. तर निदान आपण बाहेरून आल्यावर ते पाय धुणे हे तरी आपलं पाहिजेच आहे. सकाळी आपण उठून व्यवस्थित वेळीच आंघोळ करावी आणि सकाळीच देवपूजन वगैरे करून आपलं रोजचं जे स्तोत्रमंत्राचे पाठ आहेत ते करावे. आणि घरातून बाहेर पडताना देवाचा अंगारा लावून तोंडात काहीतरी गोड टाकून आपण बाहेर जावं. त्यामुळे बाहेरच्या वाईट शक्ती काय आपल्याला लागत नाहीत. त्याप्रमाणे रुद्राक्ष धारण करणे, रत्न धारण करणे हे आहेत उपाय. याशिवाय तिन्ही संध्याला आपण संध्याकाळी बाहेरून आल्यानंतर परत हातपाय धुणे, देवासमोर जाऊन रामरक्षा स्तोत्र, मारुती स्तोत्र, हनुमान चालीसा वगैरे पाठ करणे, ह्याच्यातून आपला बचाव. आता ह्याच्यामध्ये जे सरांनी सांगितलं, जे मला समजलं ते खूप महत्त्वाचं. म्हणजे घरातली स्वच्छता, घरामध्ये कुठल्याही प्रकारची अडगळ ठेवू नका. अडगळीमध्ये नकारात्मक ऊर्जा स्टोर होऊ शकते. त्यामुळं फाटकी तुटकी अंथरुणं, फाटके तुटके कपडे, नको असलेल्या वस्तू अशा जर काय आपल्या घरामध्ये असतील तर ते इमिजिएटली काढून टाका. घराची साफसफाई वेळच्या वेळी करा. आणि असं पण म्हटलं जातं आणि अनावश्यक 6 महिन्यापेक्षा जास्त न वापरलेल्या वस्तू घरात ठेवणे अजिबात. बरोबर. आणि त्याचबरोबर थोडंसं मूठभर मीठ वगैरे पाण्यामध्ये टाकून पोछा लावला तरी देखील नकारात्मक शक्ती जाऊ शकते. पाण्यामध्ये थोडंसं मीठ टाकून आंघोळ करणे, चांगल्या क्वालिटीचं उदबत्ती लावणे, चांगल्या क्वालिटीचा धूप घरामध्ये लावणे, अशा प्रकारच्या प्रॅक्टिसेस केल्या तर मला वाटतं लक्ष्मी प्रसन्न होण्यापासून ब्रह्मदेवही आपल्याला थांबवणार. नक्कीच. पण आपल्याला हे माहिती असून कळतंय पण वळत नाही असं हे झालेलं आहे. एनिवेज मला कळालेलं आहे आणि मी ते प्रॅक्टिस पण करतोय. आणि आता मला हे पण कळालेलं आहे की वेळ आपल्याकडे कमी आहे आणि त्यामुळे आपल्याला थांबावं देखील लागणार आहे. पण जाता जाता मी तुम्हाला तोच कपिल शर्मावाला प्रश्न विचारेन की आज परत एकदा माझ्याशी गप्पा मारून तुम्हाला कसं वाटलं? रिक्वेस्ट फक्त इतकीच आहे की खरं खरं सांगा. कपिल शर्मांना विनाकारण स्तुती करून घेतो. नाही, खरंच आजचं आपलं जे बोलणं संवाद झालं ते खूप छान झालेलं आहे. समाधानकारक प्रश्न आणि समाधानकारक उत्तर झालेले आहेत असं मला वाटते. आणि ऐकणाऱ्यांना सुद्धा हे नक्कीच आवडेल अशी मी अपेक्षा ठेवतो. तो इसी बात पर मैं आपसे ले रहा हूँ विदा. फिर आऊँगा आपसे मुलाकात करने के लिए. लेकिन तब तक सबसे पहले आपको कमेंट करना है, लाइक करना है, शेयर करना है एंड सब्सक्राइब भी करना है. एंड खुद का ख्याल रखना है, उनका भी ख्याल रखना है जिनसे आप मोहब्बत करते हैं. लव यू ऑल. वंदे मातरम. जय हिंद एंड नमस्कार.